काय सांगा, तुम्ही सत्ताधारी असल्यानंतर देखील दारू विरोधात आंदोलन करता, काय कारण आहे याच्यामध्ये? ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आम्ही महायुतीच्या सत्तेतील घटक पक्ष आहोत, मात्र ज्या पद्धतीने प्रशासनामध्ये दिरंगाई चाललेली आहे, प्रशासनाने त्यांच्या कर्तव्य अतिशय चोख पद्धतीने पार पाडणं हे ज्या ठिकाणी अपेक्षित आहे तर ते होत नाही आहे। यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आम्ही स्वर्गीय लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांचे पदाधिकारी आहोत। तुम्हाला सर्व राज्यातील सर्वांना माहिती आहे, अजितदादा यांच्यासाठी सर्वसामान्य नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू होता। जनता ही जनार्दन असते ही आम्हाला सन्माननीय दादांची शिकवण होती। आम्ही दादांच्या तालमीत घडलेले कार्यकर्ते आहोत। ज्या ठिकाणी प्रशासनात दिरंगाई होत असेल, प्रशासन झोपलेलं असेल तर त्यांना खडखडून जागा करण्याची भूमिका ही राष्ट्रवादी युवती काँग्रेसने या ठिकाणी घेतलेली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक VT भुकन साहेब यांच्याकडे आम्ही वेळोवेळी बनावट दारूच्या मुद्द्यासाठी, रसायनयुक्त विदेशी मद निर्मितीच्यासाठी, त्याच्या वाहतुकीच्या, साठवणुकीच्या आणि विक्री या संदर्भात आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या, परंतु त्या तक्रारींची त्यांनी दखल घेतली नाही। दखल घेतली तर त्या पद्धतीने त्यांनी फक्त दिखाव्याचे छापे मारले, त्यात इम्पॅक्टफुल काहीही केलं नाही। या संदर्भातलं अतिशय तीव्र पद्धतीचं घेराव घालून आंदोलन आम्ही आज जळगाव जिल्ह्याचे महाशय जिल्हाधिकारी यांच्यासमोर केलेलं आहे, त्यांना तक्रार निवेदन दिलेलं आहे। मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय पुढची भूमिका? आमची पुढची भूमिका अधिक लोकशाही पद्धतीने अधिक तीव्र पद्धतीचं आंदोलन करण्याची असेल। तुम्ही माझ्यासोबत बघू शकतात, ह्या सर्व देशी दारूच्या मद्य सेवनामुळे, ह्या व्यसनाच्या अधीन झालेल्या व्यसनी यांच्यामुळे, कर्त्या पुरुषांच्या ह्या सर्व महिला आहेत, यांना माहिती आहे यांच्या घरात त्यांना होत असलेला त्रास हा त्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या आमच्याकडे येणाऱ्या तक्रारी ह्या आहेत। यांच्या परिवाराला ज्या पद्धतीने सोसावं लागतं, लहान लहान मुलांच्या वरती होणारा मानसिक परिणाम हे ह्या ठिकाणी मोठं हे आहे। ह्या अतिशय गंभीर माझ्यासोबत आता या समतानगर परिसरातील महिला आहे, पण यासोबतच अख्ख्या जिल्ह्यातील म्हणजे रावेर, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर या सर्वच ठिकाणचा हा तक्रार आहे, याचा त्रास आहे। माझ्यासमोर जरी प्रतिनिधी म्हणून ह्या काही महिला उपस्थित असतील तर हा फक्त तेवढ्याच महिलांचा नाही, तर ह्या प्रतिनिधी महिला आहेत, याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याला याचा त्रास आहे। माझं नाव भाग्यश्री विवेक ठाकरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसची रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष।